नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज बिहार आनी अस्तंत बंगालात जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले. भारताची पयली मानव निर्मित अंतराळ मोहीम गगनयानाची अंदू डिसेंबरात पयली उड्डाण चांचणी करतले अशें इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन हांणी सांगलां. वेंचणूक आयोगान आगामी उपराष्ट्रपती वेंचणुके खातीर 2 निरीक्षकांची नियुक्ती केल्या आनी खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स महोत्सवात 17 वर्सां पिरायेच्या थळाव्या शिकारा चलोवपी मोहसीन अली हांणी पयलें भांगरा पदक जिखलें. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज बिहार आनी अस्तंत बंगालात जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले. प्रधानमंत्री बिहारात सकाळी सुमार 11 वरांचेर गया हांगा सुमार 13,000 कोटी रुपयांच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करपाचे आसात. तशेंच ते 2 रेल्वे गाडयांक बावटो दाखोवन संबोधीत करतले. ते उपरांत गंगा न्हंयेचेर आतां सिमरिया पूल प्रकल्पांचे ते उक्तावण करपाचे आसात. ताका लागून पटनाच्या मोकामा आनी बेगुसराय हांचे मदीं थेट संपर्क जातलो. नव्या पुलाक लागून उत्तर बिहार आनी दक्षिण बिहार हांचे मदीं प्रवास करपी वाहनां खातीर 100 किलोमीटर परस चड प्रवासाचे हे अतिरिक्त अंतर उणें जातलें. अस्तंत बंगालात प्रधानमंत्री कोलकात्यांतल्या नव्यान बांदिल्ल्या विभाग मेट्रो रेल्वे सेवेक बावटो दाखयतले. उपरांत कोलकातात 5,200 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले. तशेंच ह्या निमतान ते मेळाव्याक संबोधीत करपाचे आसात. भारताची पयली मानव निर्मित अंतराळ मोहीम गगनयानची अंदू डिसेंबरात पयली उड्डाण चांचणी करतले अशें इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन हांणी सांगलां. नवी दिल्लीत पत्रकार परिशदेंत उलयतना नारायणन हांणी सांगलें की गगनयानाची प्रगती बरी आसा आनी आतां मेरेन 80% चांचण्यो म्हळ्यार सुमार 7,700 चांचण्यो जाल्यात. उरिल्ली 2,300 चांचण्यो फुडल्या वर्सा मार्च मेरेन पुराय जातल्यो. इस्रोच्या हेर कामगिरीचेर भर दितना नारायणन हांणी सांगलां की अंदू आतां मेरेन ग्लॅक्स 2025 सयत 196 कृती साध्य जाल्यात. अमेरिकेचो 6,500 किलो वजनाचो संचारण उपगिरो भारतीय प्रक्षेपण पॅडावयल्यान प्रक्षेपीत करतले असोय उल्लेख तांणी केला. तांणी फुडें सांगलां की ह्या वर्सा आदित्य L1 कडल्यान 13 टेराबायट डेटा वैज्ञानीक समुदायाक दिल्लो आसा. वेंचणूक आयोगान आगामी उपराष्ट्रपती वेंचणुके खातीर 2 निरीक्षकांची नियुक्ती केल्या. पंचायती राज मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सुशील कुमार लोहानी आनी वित्त मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डी. आनंदन हांची निरीक्षण म्हणून नियुक्ती जाल्या. उपराष्ट्रपती वेंचणूक फुडल्या म्हयन्याच्या 9 तारखेक जातली. जगदीप धनखड हांणी फाटल्या म्हयन्यांत भलायकेच्या कारणान राजिनामो दिल्ल्यान ही वेंचणूक आवश्यक जाल्या. ही 17वी उपराष्ट्रपती वेंचणूक आसा. उपराष्ट्रपतींची निवड लोकसभा आनी राज्यसभेच्या सदस्यांच्या निवड मंडळावरवीं करतात. एनडीएन उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून CP राधाकृष्णन हांची निवड केल्या तर विरोधी गटान उपराष्ट्रपती पदाच्या वेंचणुके खातीर सर्वोच्च न्यायालयाचे आदले न्यायाधीश B. सुदर्शन रेड्डी हांकां उमेदवारी दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फ्रांसाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हांचे कडेन फोनावेल्यान संवाद साधलो. प्रधानमंत्री कार्यालयान दिल्ल्या निवेदनात दोनूय फुडाऱ्यांनी युक्रेन आनी पश्चिम आशिया प्रदेशांतल्या संघर्शाचे शांततापूर्ण निराकरण करपाक सुरू आशिल्ल्या प्रयत्नांचेर विचार विनिमय केला. दोनूय फुडाऱ्यांनी व्यापार, संरक्षण, नागरी अणु सहकार्य, तंत्रज्ञान आनी उर्जा ह्या क्षेत्रांसयत द्विपक्षीय सहकार्य अजेंडांतल्या प्रगतीचोय आढावो घेतलो. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन हांणी भारत आनी युरोपीय युनियना मदल्या मुक्त व्यापार कबलातीच्या निश्कर्शा खातीर तेंको दर्शायला. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी दिवाळी आनी छठ पुजे निमतान बिहारात 12,000 खासा रेल्वे गाडयो चलतल्यो अशी घोशणा केल्या. आगामी परबे खातीर रेल्वे वेवस्थेचो नियाळ घेवपाक दिल्लीत बिहारच्या NDA फुडाऱ्यांकडेन चर्चा केल्या उपरांत तांणी ही घोशणा केली. और छठ के आगामी 2 बड़े त्योहार हैं, इसके लिए विशेष व्यवस्था की जाए ऐसी डिस्कशन में आया और साथ ही साथ ये भी ध्यान रखा जाए कि किस तरह से हमारे यात्रियों को रिटर्न जर्नी में सुविधा हो. तो इस चर्चा के बाद में ये तय हुआ 12,000 स्पेशल ट्रेन्स चलाई जाएंगी जिससे कि यात्रियों को इन 2 बड़े पर्वों पर किसी भी प्रकार की असुविधा न हो. विदेश वेव्हार मंत्री डॉ. S. जयशंकर हांणी रशियेंतल्या मुखेल विद्वान आनी थिंक टँक प्रतिनिधींकडेन संवाद साधलो. ह्या बसके वेळार तांणी भारत रशिया संबंद, समकालीन जागतीक भूराजनितीक आनी भारताचो दृश्टिकोन हाचेर चर्चा केली.
Last 4 years, bilateral trade in goods has increased from more fivefold, from $13 billion in 2021 to $68 billion in 24-25, and it continues to grow. However, a major trade balance has accompanied the growth. It has increased from 6.6 billion to 58.9 billion, which is about 9 times. So we need to address that urgently. डॉक्टर जयशंकर भारत रशिया व्यापार अर्थीक वैज्ञानिक तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक सहकार्यावेल्या आंतरसरकारी आयोगाच्या 26व्या सत्राचे सहअध्यक्षपद लेगीत सांबाळटले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं आयकतात. तुमच्या भोवतणच्या आणि संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आता मुखावेल्यो खबरो. बिहारातल्या मतदार वळेरेच्या विशेष सघन सुधारणा सयत वेगवेगळ्या मुद्द्यांचेर विरोधी पक्षांनी नेटान निदर्शनां केल्या उपरांत काल लोकसभा दनपारां 12 मेरेन तर राज्यसभा 2 मेरेन स्थगीत केल्ली. लोकसभेचें कामकाज सकाळी 11 सुरू जाल्लें तेन्ना विरोधी पक्षांनी ह्या मुद्द्यार चर्चा करपाची मागणी करत निदर्शनां सुरू केल्ली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी प्रश्नोत्तराचे वर सुरू केले, पूण विरोधकांच्या गदारोळाक लागून कामकाज दनपारां 12 मेरेन स्थगीत केलें. जिस तरीके से सदन के अंदर, सदन के परिसर में तख्तियां लेकर नियोजित गतिरोध किया जा रहा है, ये हमारी संसद की परंपराएं नहीं रही है. और विशेष रूप से इस सत्र में जिस भाषा का आचरण किया गया, जिस तरीके की नारेबाजी की गई, ये सदन की मर्यादाओं के अनुरूप नहीं है. हमारी कोशिश होनी चाहिए कि हम संसद के अंदर गरिमापूर्ण चर्चा करें. फाटल्या म्हयन्याच्या 21 तारखेक सुरू जाल्ले संसदेचे पावसाळी अधिवेशन सोंपले. अधिवेशन फलदायी थारला अशें केंद्रीय मंत्री किरण रिजिजू हांणी म्हळां. लोकसभा आनी राज्यसभा काल अनिश्चित काळा खातीर स्थगीत केल्या. नवी दिल्लीतले अधिवेशन सोंपले उपरांत संसद भवनात माध्यमांक माहिती दितना केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू हांणी म्हळां की संसदेचें पावसाळी अधिवेशन देशा खातीर आनी सरकारा खातीर अत्यंत फलदायी आशिल्लें, पूण खुबशा नव्या खासदारांक संसदेत उलोवपाक दिले ना आनी ह्या खातीर विरोधक पक्ष जबाबदार आसा अशी टिका तांणी केल्या. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाक भेट दिवपी पयले भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हांचे अभिनंदन करपाक विरोधकांनी परवानगी दिली ना ह्या बद्दल मंत्र्यांनी नाराजी उक्तायली. निषेध करप वा सहमत दाजावप हो आपले विचार व्यक्त करपाचो लोकशाही मार्ग आसा, पूण संसदेत सरकाराक काम करपा पासून रोखप हे लोकशाही विरोधी आसा अशें मंत्री रिजिजू हांणी सांगलां. पावसाळी अधिवेशनात लोकसभेची उत्पादकताय 31% आशिल्ली आनी राज्यसभेत ती 39% आसली. अधिवेशना वेळार लोकसभेत 14 विधेयकां सादर केली. लोकसभेन 12 आनी राज्यसभेन 15 विधेयकां मंजूर केल्यात. संसदेन एकूण 15 विधेयकां मंजूर जाली. पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी सांगलां की पेट्रोलियम उत्पादनाक शाश्वत पर्याय म्हणून जैव इंधनाक प्रोत्साहन दिवपाक सरकारान बरी प्रगती केल्या. काल लोकसभेत एका लेखी जापेत मंत्री पुरी हांणी म्हळें की जैव इंधनाच्या वापराक प्रोत्साहन दिवपाक राष्ट्रीय जैव इंधन धोरण राबयला. सरकार इथेनॉल मिश्रीत पेट्रोल EBP कार्यक्रमांतर्गत पेट्रोलात इथेनॉल मिश्रणाक प्रोत्साहन दिता, जाची कितलीशीच उद्दिष्टां आसात. मंत्र्यान म्हळां की EBP कार्यावळीक लागून शेतकारांक इथेनॉल पुरवण वर्स 2014-15 पासून ह्या वर्सा जुलय मेरेन 1,25,000 कोटी परस चड रक्कम जलद गतीन मेळ्ळ्या. तशेंच 1,44,000 कोटीं परस चड परकीय चलनाची बचत जाल्या. युवा वेव्हार आनी खेळां मंत्री डॉ. मनसुख मांडवीय हांणी देशभरातल्या नागरिकांक 29 ऑगस्टाक जावपी राष्ट्रीय खेळां दिसा निमतान 1 वर तंदुरुस्ती आनी खेळा खातीर समर्पीत करपाचें आवाहन केलां. हो दीस हॉकीचे दिग्गज मेजर ध्यानचंद हांच्या जयंती निमतान मनयतात. युवा वेव्हार आनी खेळां मंत्रालयान जाहीर केला की फिट इंडिया मिशन आनी भारतीय खेळां परिसंस्था ह्या वर्सा ह्या उत्सवाचें नेतृत्व करतले. एकत्रितपणान 29 ते 31 ऑगस्ट मजगती
3 दीस पुराय भारतभर खेळा चळवळ आयोजित केल्या. 31 ऑगस्टाक देशभरातले नागरीक सायकलीचेर फिट इंडियात सहभागी जातले. पर्यावरणपूरक संवयींक प्रोत्साहन दिवपाक फिट इंडिया ॲप कार्बन बचत प्रोत्साहन घटकाचे लॉन्च करतली. पहिलेच खेपे खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स महोत्सव जम्मू आणि काश्मीरातल्या श्रीनगरात सुरू जाला. काल 17 वर्सां पिरायेच्या थळाव्या शिकारा चलोवपी मोहसिन अली हांणी पयले भांगरा पदक जिखला. दल तळ्याचेर शिकारा व्हरपी मोहसिनान दादल्यांच्या 1000 मीटर कायाकिंग सर्तीत ओडिशा आणि मध्य प्रदेशातल्या सर्तकांचेर मात करून 4 मिनटां 12.41 सेकंद अशा वेळान जैत जोडले. भारतीय हवामान खात्यान आयज अरुणाचल प्रदेश, बिहार, उदेंत राजस्थान, गंगटोक, अस्तंत बंगाल, गुजरात, झारखंड, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओडिशा, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात कांय सुवातांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. फुडल्या 2 ते 3 दिसांत दिल्ली, हरियाणा, चंडीगड, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, पंजाब आणि सिक्कीम ह्या एकसुरा सुवातांचेर पावस पडपाची शक्यताय आसा. हवामान खात्यान दिल्ले म्हायती प्रमाण आयज अस्तंत बंगाल, कोंकण, गोंय, ओडिशा आणि सौराष्ट्र तशेंच कच्छ वाठारात खर वारे व्हांवपाची शक्यताय आसा. आतां खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज बिहार आनी अस्तंत बंगालात जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले. भारताची पयली मानव निर्मीत अंतराळ मोहीम गगनयानाची अंदू डिसेंबरात पयली उड्डाण चांचणी करतले अशें इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन हांणी सांगलां. वेंचणूक आयोगान आगामी उपराष्ट्रपती वेंचणुके खातीर 2 निरीक्षकांची नियुक्ती केल्या. आनी खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स महोत्सवात 17 वर्सां पिरायेच्या थळाव्या शिकारा चलोवपी मोहसिन अली हाणें पयलें भांगरा पदक जोडलां. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजेच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटलें आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.